नमस्कार मैत्रिणींनो, छाया रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ते इथं बघणार आहे। त्यासाठी मी इथं एक जुडी कोथिंबीर बारीक कापून घेतली। मीठ, हळदी पावडर, पांढरे तीळ, अजवाईन, लिंबू रस, हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, अदरक लसूण पेस्ट, बेसन घेतलं, इथं चाळून घेतले मी व्यवस्थित आणि त्यासाठी विनो घेतलाय। चला तर आपण बेसन वडी कशी बनवायची ते इथं लगेच बघूया। इथं मी एक ताट घेतलंय, त्यात आपली बारीक कापलेली कोथिंबीर, हळद, अदरक लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक कट केलेली, आपण याची पेस्ट पण बनवून घेऊ शकतो। तीळ, मीठ आपण आपल्या चवीनुसार घालून घेऊया। यासाठी लिंबूचा रस मी 2 चमचे घेतले। बघा, अजवाईन मी एवढं घेतलं, 1 चमचा छोटा। त्याला आपण हातावर व्यवस्थित थोडंसं चोळून घ्यायचं, टाकून द्यायचं। बेसन मी इथं चाळून घेतले, हे पण आपण यात मिक्स करून घेऊया। बेसन आपण यात थोडं थोडं ॲड करूया। एक चमचा मी इथं साखर घालणार आहे। हे आपण मिक्स करूया। यात आपण इनो घालूया। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी आपण यात बिलकुल ॲड नाही केलंय। यात आपण थोडंसं तेल घालू। 2 चमचे मी इथे छोट्या चमच्याने तेल घालून घेतलंय। व्यवस्थित मी इथं तेल लावून घेतलंय। बघा, तेल लावून झालं। आपण आपला यात उंडा ठेवून घेऊ आणि व्यवस्थित पूर्ण साईडला त्याला पसरून घेऊ। बघा, आपलं पीठ व्यवस्थित पांगून झालं आहे। 10 मिनटं आपण याला सेट होऊ देऊ। तोपर्यंत आपण बघा, गॅसवरती मी इथं माझ्याकडे इडलीचं पात्र इथे ठेवून घेतलं आहे। त्यातली जी प्लेट असते ती मी अशी उलटी करून ठेवली याच्यामध्ये।
त्यावरती मी ठेवून घेतलं. वरतून झाकण लावून घेऊया. 10 ते 15 मिनटं याला आपण गॅसवरतीच होऊ देणार आहोत व्यवस्थित आपली वडी होईपर्यंत. आपण झाकण काढून बघूया. 15 मिनटं झाले. आपण यात चाकू घालून बघूया आपली वडी झाली की नाही. बघा खूप सॉफ्ट आले. आपली वडी इथं तयार झाली. आपण हे बाहेर काढून घेऊया. बघा मी इथे प्लेट बाहेर काढून घेतली. याला थोडं आपण थंड होऊ द्यायचं तोपर्यंत. बघा मी इथं गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आहे. त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल आपण गरम होईपर्यंत हे थंड होतं आपलं तोपर्यंत. तेल गरम होईपर्यंत आपण इथं वड्या आपलं इथं व्यवस्थित थंड झालं आहे. आपल्याला हव्या त्या साईजच्या आपण इथं वड्या कट करूया. बघा खूप छान अशा आपल्या इथं वड्या तयार झाल्या. फुगल्या पण खूप. सर्व इथं माझं कट करून झालंय. आपण लगेच वड्या फ्राय करून घेऊया. आपल्या इथं तेल गरम झालं. आपण एक एक करून सर्व वड्या यात सोडून देऊया. सर्व वड्या मी इथे यात टाकून घेणार आहे. वड्या आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. बघा खालच्या साईडला आपल्या वड्या झाल्या व्यवस्थित. आपण याला पलटी करून घेऊया. खूप छान आपल्या इथं वड्या तळून झाल्या. दोन्ही साईडला वड्या व्यवस्थित झाल्या. आपण या काढून घेऊया एका डिशमध्ये. आपल्या सर्व वड्या इथं फ्राय करून तयार झाल्या आहे. खूप छान अशा आपल्या वड्या इथं तयार झाल्या आहे. कुरकुरीत पण खूप झाले आहे. बघा टेस्ट करून बघूया. खायला पण खूप या वड्या टेस्टी झाल्या आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.